वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. आणि आता वेळ झालेली आहे पुढच्या पुरस्कार वितरणाची आणि ते प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सुभाष पेठे, पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स आणि आपले सचिनजी. पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट झी मराठी कुटुंब आणि विजेते आहेत रानडे उंच माझा झोका. पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट मालिका. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी नामांकन. मला सासू हवी, अजूनही चांद रात आहे, दिल्या घरी तू सुखी रहा, तू तिथे मी, उंच माझा झोका. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. उंच माझा झोका. मी सर्वांचं अभिनंदन करतो, सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो, सर्व झी परिवाराचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की या पूर्ण सोहळ्याचं सूत्रसंचालन या दोघांनी अतिशय सुंदर केलं, त्याबद्दल जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि पुन्हा एकदा सर्व कुटुंबियांचं अभिनंदन. नमस्कार. पिकोलो फिल्म्स कुटुंबाच्या वतीने हे उंच माझा झोकासाठीचं बक्षीस घेताना फार भरून येत आहे, फार आनंद होतोय. सर्वप्रथम झी मराठीचे मनापासून आभार, ज्यांनी इतकं मोठं प्रोजेक्ट करण्याची संधी दिली आणि तो विश्वास दिला की हे रमाबाई रानडे यांचं जे पूर्ण आयुष्य आहे, पूर्ण जीवनपट आहे, हे तुम्ही दाखवायचंय. हे दाखवण्याची त्यांनी संधी दिली आम्हाला. आम्हा सगळ्या व्यक्तिरेखांना ज्यांनी जिवंत करण्यात मदत केली आहे. आम्ही सगळी बक्षिसं जी घेतली आहेत आज, ती ज्या ज्या लोकांमुळे आम्हाला मिळाली, त्या आमच्या संवाद लेखिका अरुणाताई जोगळेकर, ज्यांनी इतके अप्रतिम संवाद लिहिले की आम्हाला अक्षरशः असे ईमेल्स यायला लागले की जसं टायटल सॉन्ग तुम्ही मेलवरती पाठवता तसे संवाद पाठवू शकता का आम्हाला मेलवर. इतके अप्रतिम संवाद त्यांनी लिहिले आम्हा सर्वांसाठी. आमचे दिग्दर्शक गणेश रासने. उंच माझा झोका इज व्हॉट इट इज बिकॉज ऑफ गणेश रासने. मी खरं तर खूप मिस करते या क्षणी. ह्या संपूर्ण मालिकेचा सर्वेसर्वा दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि ज्याच्या सगळ्या खटाटोमामुळे आज उंच माझा झोका खरी सगळ्यांना तुम्हाला बघायला मिळाली, तो म्हणजे वीरेंद्र प्रधान. तो आज काही कारणांमुळे इकडे येऊ शकला नाही, पण वीरेंद्र, रिअली थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. सर्व विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. थँक्यू. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012.